तर आपल्या घरी मटण खायला आलेला आहे पाहुणा. हे पाहुणा आपल्या आलाय घरी मटण खायला. तर पुण्यात असल्यावर आईच्या हातचं चिकन खायला भेटत नाही म्हणून आम्ही आणायला गेलतो चिकन. तर आपण आणलं होतं चिकन. चिकन टाकलेलं शिजायला. तर भाजीची तयारी चालू आहे. कांदा खोबरं. आमची आजी चिरती. आजीच्या हातची भाजी खायची आज. मग आजीच्या हाताखाली सर्व दिलं. कांदा कोथिंबीर टमाटर ते सगळे एका जागेवर केलं. आजीने लावणार होती बिर्याणी भात. एकीकडे शिजलं होतं चिकन म्हणून आम्हाला काय दम निघला नाही. स्वयंपाक होईपर्यंत आपण नुसतं मटण खाऊ. तर आज घरी मटण आणलं तर मग बिर्याणीचा बेत केलाय. पण आज आजीच्या हातचं नाही मम्मी. तर ह्याला उकळी आली तर मग हे तांदूळ टाकायचं. तर अशी होती आपल्या आईच्या हातची रेसिपी. पोट भरून जेवलो. जे नवीन आपल्या चॅनलवर आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.